आणि अशा रीतीने आज या ठिकाणी समस्त गणगोतांच्या साक्षीनं बाबूराव यांची बसण्याची येळ झालेली आहे. तुकडे हाय बाय. कसं आहे ना की मी आपला तुला घेतोय आणि तुझ्या वासानं एखादा भटकता आत्मा आत शिरायचा आणि माझ्याकडे 2 घोट मागेल तो. बरं मी काही त्याला नाही म्हणत नाही, पण 2 घोट घेतला त्याने माझ्या नरळीचा घोट घेतला. मला केवढ्याला पाडला तो? काय दत्तू शेठ काय म्हणता? वाईस घेणार तुम्ही? नाही म्हणता. तुमचा आपला बार आहे, घेणं नाही देणं नाही आणि आपला कंदील घेऊन येणं आहे. तुमचा आपला बार आहे हो. तुम्हाला काय गावकीची चिंता नाही, त्या गावातल्या काय कंदली झाल्यात त्याची तुम्हाला काय माहिती नाही का? आपले कसली वर्गणी तुम्हाला द्यायची नाही, पण तसा माझा नाही. मला गावकी बघायला लागते, भावकी बघायला लागते ना मला. बरं त्यातून ती भूता घेता त्यांचा पण सगळं मला बघावं लागतं ना. झाला असं आहे ना की आता त्या भूता घेताना आठवला आजकालची पोराव त्यांचा काय भूता घेताना विश्वास नाही हो. पण मी काय त्यांना सांगायचं आहे. बरं आपण त्यांना सांगायला गेलो तर त्यांचा विश्वास बसायला पाहिजे ना. कशाला बोलायचं त्यांना? घरात ना ह्या इलेल्या त्या पोरांची ना जाण्याची काय गरजच नव्हती. सामान्य तू सांग, माझ्या जागी तू असतास काय किंवा मी असतो काय, आपण गेलो असतो काय? अरे आजचा दिवस काय, तिथी काय, येईल काय. पण मी जर त्यांना सांगितलं माझा ते ऐकणार ना, म्हणून मी काय बोललोच नाही हो. शेठ माझा माणूस आहे म्हणून तुला सांगतोय हो. तुझे तर पोरा निघालेत ना, काय खरा नाही हो. ह्यांची काय गाडी इथून जात नाही आणि पोरा काय त्याच्या येलीवर त्या जागेवर पोचत नाही. म्हणजे गाडी ह्यांची इथनं निघाया आणि त्याचा फेरा तिकडून पडाया, जो एकच गाठ पडणार आहे हो. म्हणजे देवा आता काय करतोयस? हे मात्र काय एवढं धसकलंय? खाली जाय तुम्हाला नाही करणार तो. आता काय झालं ना बाय? गॉड आता पुन्हा याची बडबड सुरू होणार. बाय अशी बडबड करण्यापर्यंत ना तुझं काम काय तुम्हाला सांगू, इथं मला थांबायला येईल नाही. हो दिसतंय ना आम्हाला तुला वेळ नाही ते. आगा का का एकदम भारी कार्यक्रम चालू होता तुझा. बाबा रोज घेत नाही, अंदी मंदी कधी माझा हातपाय दुखलं ना, कल येते ना हातापायातून, तो घेतो. पाय झोप चांगली लागते मग. हे हॅलो, इथे आमची झोप उडाली असताना तुला झोपेचं कसं सुचतंय रे? आता काय झाला? आम्ही इकडनं निघालोय. कंदी आताच्या आता. अरे काही येडी बिडी झाली का काय? आमचे सगळे मित्र घराकडे गेले, मग आता आम्ही इकडे थांबून काय करणार? निघलो आम्ही आमच्या घराकडे. चल ग. अरे हे भाऊ माझा ऐक, भावा माझा ऐक. मी घराकडे जायला निघाल पण घरापर्यंत पोचायला तर पाहिजे ना यार. हण्णा बघ ना पुन्हा घाबरवायला लागला यार. काय म्हणजे मी घाबरत नाही हो. आता तुमचे दोस्त पुढे गेले ना त्यांचा काय खरा नाही हो. त्यांची गाडी चालायचं पाहिजे, म्हणजे गाडी त्यांची इथनं जायला आणि त्याचा फेरा यायला. जर एकच गाठ पडली तर आता एखाद्याचं नशीब चांगला असेल
तर ठीक आहे, नाहीतर विकायचं ना नेहमीच झालंय आणि आतापासून नाही, अगदी कॉलेज पासून त्याचे सुरू आहे. जेव्हा जेव्हा मी काही प्लॅन करतो ना तेव्हा तेव्हा माझ्या प्लॅनची वाट लावून टाकतो. आता पण तेच केलं त्यानं. आधीच माझं डोकं फिरलंय, आता तर वाटतं की वाटेत जाऊन त्याला गाठावं आणि संपून टाकावं त्याला. त्याची काय पण गरज नाही. तुमचा पिल्यान तसा काय वाया गेलेला नाही हो. थोड्याच वेळात त्यांची गाडी हायवेला लागेल आणि तू म्हणतोस प्लॅन फसलेला नाहीये. या सगळ्याला जेवढा विकी जबाबदार आहे ना तेवढा तू जबाबदार आहेस तांडेल. आवाज जरा थंड घे ना, जरा काय वाकडं झालं ना क्या रागावतो. पण गाडी हायवेला पोचाय ती चालायचं पाहिजे ना. म्हणजे काय? म्हणजे गाडी चालू झाली की आपोआप बंद पडेल की तिच्या ऑइल टँकराने मी भॉक पडल्या असं मी काम केलंय. ओ तू मूर्खच काय जरा. ए सत्या, काय हा तुला काय झालं? अबे अरे त्या गाडीत सायली सुद्धा आहे, विसरलास का तू? हा मग काय, गाडी जंगलात मध्येच बंद पडली आणि सायलीला काही झालं तर काय? हे बघे, जर सायलीला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. हे सत्या शांत हो. शांत हो कोणाला सांगतोय तू? तुझा राग त्या विकीवर आहे ना तर विकीवर काढ. तुमच्या दोघांमध्ये माझ्या सायलीला आणायचं नाही, कळलं? काय तुझी सायली? अरे ती तुझी सायली असती तर ती तुझ्यासोबत इथे थांबली असती, त्या विक्यासोबत एवढ्या रात्री निघून गेली नसती. बाकी काय ते समजून जा. माझी सायली. मी काय म्हणतो, तू गप्प बसा, तू काही बोलू नकोस. खरंच काळ्या जिभेचा आहेस. अरे यार, या जंगलातून कधी एकदा निघतोय असं होत होतं आणि नेमकी गाडी आत्ताच बंद पडलीये. विकी एक काम कर. काय? गाडी स्टार्ट कर. मी काय करायचं ते नको सांगू मला. शांत बस जरा. विक्रांत प्लीज, तू कुठेही जाणार नाहीयेस. असं करून कसं चालेल? बोनेट उघडून बघितलं तर पाहिजे ना काय प्रॉब्लेम आहे. विकी, कसला आवाज होता? फायरिंग. विकी मला वाचव, मला मारायचं ना. विकी मला वाचव, मला मारायचं ना. शांत राहा, शांत राहा. विक्रांत अरे जंगल आहे बाहेर, तुला कळत नाहीये का? अरे पण मग आता गाडीतच बसून राहायचंय का? जायला आपल्याला गाडी स्टार्ट तर करावी लागेल ना. अरे पण प्राणी असतील बाहेर आणि मला काही होणार नाही. विकी अरे नको ना रे जाऊ. ती काहीतरी तुझ्या भल्याचं सांगते. अरे सोड. अरे बाबूराव भाऊ ते बरोबर बोलले होते. या जंगलात दरोडेखोर आहेत. त्यात आपली गाडी बंद पडली आहे आणि त्याचा फायरिंगचा आवाज. आणि तू बाहेर नको जाऊ. काय होतंय तुला? अरे बोल ना, काय होतंय? पोट दुखतंय का तुझं? नाही मग काय प्रॉब्लेम आहे? मी काठावर आलोय. जाऊन ये पटकन. रोहिणी तू पण चल ना. कुठे?
तुला माहितीये ना मला बाहेर जायला भीती वाटते, प्लीज चल ना. तू काय वेडा आहेस का रे? काय तुला जोराची लागली म्हणून मी येऊ तुझ्या बरोबर? काय शॉपिंगला गेल्यासारखं बोलतोयस तू? काही बोलायचं हवं तर शॉपिंगला जायचं असं समज, पण रोहिणी चल. नेटवर्कही नाहीये, कोणाला फोनही नाही लागत आहे. मग आता आपण काय करायचं बाबूराव भाऊ? यार कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी या गेट टुगेदरला आली असं झालं आता हे मला. बघा, आता असं बोलून किंवा चर्चा करून काही उपयोग नाहीये. एक तर आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल, नाहीतर स्वतः आपल्याला गाडी स्टार्ट करावी लागेल. हे पण कोणाचाच मोबाईल लागत नाहीये, मग आपल्या मदतीला कोण येणार आहे? अरे तेच तर सांगतोय तुम्हाला. एक तर आपण रिसॉर्ट पासून खूप लांब आलोय. या अशा अवस्थेत परत पायी मागे जाणं आपल्याला शक्य नाहीये. एक वेळ मी गेलोही असतो, पण तुम्हाला इथे एकटं सोडून मी नाही जाऊ शकत. सकाळपर्यंत आपल्याला कुठली मदत मिळेल हेही मला वाटत नाहीये. त्यामुळे गाडी स्टार्ट करणं हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. विक्रांत प्लीज नाही. अरे कोणीतरी माझ्याकडे लक्ष द्या रे, मला आता सहन होत नाही आणि थांबवतही नाहीये. विकी, हे कोण असतील रे? आता मला काय माहिती. ओरडू नको बाबूराव भाऊ. सायली, चला या बाहेर या. थँक गॉड तुम्ही आलात, नाही तर आमचं काही खरं नव्हतं. तुम्ही एवढ्या रात्री कुठे फिरताय? आम्ही काय फिरतोय मजा करत. मजा करायला चालू ना आपण इकडे. तुम्ही काहीच मजा केली नाही, तुम्ही निघाला. काय झालं काय? गाडी बंद पडली आहे. अरे आता अति शहाणपणा करून गाडीच्या चाव्या नसताना सुद्धा पट्ट्या टाकून गाडीचे दरवाजे उघडले, आतल्या वायर इकडच्या तिकडे केल्या तर गाडी बंदच पडणार ना. सिंपल आहे. ओव्हर कॉन्फिडन्स रे. तुम्ही आत्ता काय करायचं ते सांगा ना. उगाच ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे कशाला बोलताय? एक मिनिट. अरे तू तरी नको ना भांडूस. ही काय वेळ आहे का भांडायची? सायली बरोबर बोलते. हीच ती वेळ, हाच तो क्षण. इथून लवकरात लवकर निघूया. चला लवकर त्या गाडीतून. बरं झालं आम्ही वेळेवर आलो. हा, तुम्ही देवासारखे धावून आलात, नाही तर आमचं आम्हालाही कळलं नसतं आम्ही कुठे पोहोचलो असतो. असं बोलत बसू नका. चला रिसॉर्टवर चला. चला चला कुठेही चला, पण इथून निघा. चल चल. द्या पुढे द्या. आता विकी कुठे बसणार? विकी सॉरी यार, तुला जागा नाही आता. ए नाही नाही, आपण करू ना काहीतरी ऍडजस्ट. काय ऍडजस्ट करणार रोहिणी? मागे जागा होती का बघ जरा. आणि तू व्यवस्थित बस, तुला प्रॉब्लेम होईल नाही तर. म्हणून त्याला इथेच सोडून जायचं का? एकट्याला कोण सोडून जात आहे? आम्ही येतोय ना परत त्याला घ्यायला. अरे तो काय लहान आहे का आता? नाही नाही, तरी मी नाही येणार त्याला इथे एकट्याला सोडून. ठीक आहे, मी थांबतो, तुम्ही जा. नाही नाही, काही गरज नाहीये. यांना सोडून येताना वाटेत गाडी खराब झाली तर? हा,
माझ्यासोबत कोणी हवं ना? अरे पण म्हणून त्याला असं एकट्याला जंगलात सोडून जायचं का? इट्स ओके सायली, तू माझी काळजी करू नकोस. तुम्ही लवकरात लवकर रिसॉर्टवर पोहोच. पण अरे तो मला घ्यायला येतोय ना परत. आता बोलण्यात वेळ घालवू नका. लवकरात लवकर पोहोचा रिसॉर्टला. चल. चला फायनली आपण सुखरूप पोचलो एकदा. हो ना, मला तर वाटलं की आपण तू काय बोलू नको बाबा. अभय, सध्या प्लीज प्लीज तुम्ही लवकर निघा ना. विक्रांत एकटा थांबला असेल तिथे. हो आम्ही निघतोच आहे लगेच. हे चल सध्या. काय रे, गाडी का थांबवली? चल ना. चल रे जरा चिल मारूया. ए अभ्या, तो थांबलाय तिथे. चल. ए गप रे, चलू तर चल. अरे ए अभ्या, अभ्या तो थांबलाय. अभ्या ए, अरे तो थांबलाय, त्याला घेऊ तर आधी. चल ना. अरे तू काय करतोय यार? खूप पुढं पुढं करायची सवय नाही रे त्याला. हा, मगाशी मी एवढं पोट तिडकीनं सांगत होतो की रिसॉर्ट वरून जाऊ नका, पण नाही, सगळ्यांना त्या विक्याचं ऐकायचं होतं. तो मूर्खच आहे यार. मूर्खच आहे तो, मूर्खच आहे. त्याला पण कळू दे ना सायली आणि सतेजच्या मध्ये आल्यावर काय होतं ते. मी ऐकले की इथं जनावरं भरपूर आहेत. हिंस्त्र. तसंही उद्या सकाळी जावंच लागणार आहे आपल्याला डेड बॉडी आणायला.